हा विठुराय त्यांना प्रचंड आवडला, सो ते खाली बनवत होते असे बरीच जण वारकरी पूर्ण. त्यांना म्हटलं ते डिवाइड करा आणि मग मला या दिवळ्यांमध्ये राहू द्या. तुम्हाला मग अशी छान छंद सांगितला होतास आणि त्याचं कलेक्शन आहे तुझ्याकडे. स्टेपलिंग केलं होतं मी, साधारणतः 2 महिने लागले होते. बॉल पेनने केलं होतं रेंडर, हे पेन्सिल रेंडरिंग, पोस्टर कलरवरचं, आणि हे कलरिंग. किचन मध्ये अक्षयला स्वतःला काय बनवायला चहा, बाकी काही बनवायला आवडत नाही. कारण 1-2दा असं बनवलं होतं आणि बरेच लोक खाऊन गेले आणि मग भांड्यांची रास पडल्यानंतर मी ठरवलं की हे मुझसे नाही होगा भाई. पण रमाने कधी मागितलं काहीतरी बनवून दे छान, कधीतरी स्पेशल ऑफर केली तर काय बनवून देशील तिला? बापरे, नशिबाने हा प्रश्न रमाने कधी केला नाही आणि हा व्हिडिओ तिने बघू नये. आता हे खूपच ट्रोलिंग वाला वाक्य होईल की एखाद्या अवॉर्ड शो मध्ये जायचं, अवॉर्ड देणारा सुद्धा तोच व्यक्ती असतो आणि अवॉर्ड घेणारा सुद्धा तोच व्यक्ती असतो, मग आम्ही काय टाळ्या वाजवायच्या? बिग बॉस नंतर अक्षयचं आयुष्य बदललं. नमस्कार, मी दीपाली म्हात्रे. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. घर, सुट्टी आणि बरंच काही या माझ्या आजच्या एपिसोडमध्ये आज आपण भेटणार आहोत अभिनेता अक्षय केळकर याला. बोरिवलीत मी आत्ता आहे आणि बोरिवलीमध्ये त्याचं स्वतःचं असं घर आहे. सुंदर इंटेरियर केलं आहे, बऱ्याच गोष्टी त्याने त्याच्या ब्लॉग्स मधूनही दाखवल्या आहेत. पण आज सुट्टी असल्यावर नेमका तो काय करतोय आणि घराविषयीचे आणखी नवीन कोणते कोपरे उलगडतोय आणि काय किस्से सांगतोय, चला तर भेटूया थेट अक्षय याला. हॅलो, वेलकम सगळ्यांना, वेलकम. थँक्यू. खूप सुंदर घर आहे. सो सगळ्यांना मी जसं आत्ता सांगितलं की मी आत्ता हे बोरिवलीमध्ये आणि अक्षयच्या घरी आपण आलेलो आहोत. आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, अक्षयच्या ब्लॉग्समध्ये आपण अनेकदा हे घर पाहिले, बरेचसे कानेकोपरे पाहिलेत. पण आज सुट्टीत त्याच्यासोबत गप्पा मारण्यासाठी म्हणून मी आत्ता इथे आहे आणि अक्षय आहे माझ्यासोबत. स्वागत आहे तुझं लोकमत फिल्मीमध्ये. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सुरुवातीलाच मला घराबाहेर तुझी छान नेमप्लेट दिसलीये, सो मला असं वाटत नाही की त्याच्यासाठी तुला काही वेगळा विचार करावा लागला असेल अक्षय. तेव्हाच ठरवलेलं की जे आता ही नेमप्लेट जी आहे ती आपल्या घराला लागणार आहे? नाही, तेव्हा नव्हतं ठरवलं एवढ्या लवकर घर होईल असं काही वाटलं नव्हतं. नंतर ठरलं की आता आपण जिथे पहिलं तर मी बाहेर पडल्यानंतर भाड्याच्या घरात जिथे राहत होतो तिथे लावलं होतं. सो स्वतःचं घर झालं मग तिथे लावलं. घेऊन जाणार सगळीकडे मला माहित होतं, पण लगेच पक्क्या घरात लागेल हे माहित नव्हतं. ओके. अरे, बोरिवलीचा उल्लेख याच्यासाठी केलाय कारण बऱ्याच जणांना माहिती आहे अक्षय कळव्याला आधी बरेच वर्ष राहत होता. सो त्याच्यामुळे लोकांना असं वाटलं की अजूनही कळव्यात राहतो. लोकांचे बरेच कन्फ्युजन आहे. सो नाही, बोरिवलीमध्ये आता आम्ही आहोत आणि खूप सुंदर घर आहे. एंट्री केल्या केल्या जसं आपण अक्षयचं नाव पाहिलं तसं एक सुंदर विठुमाऊलीची मूर्ती आपल्याला दिसते आणि तिचं दर्शन घेतल्याशिवाय कशी सुरुवात करणार. सो मला त्याच्याविषयी जाणून घ्यायला नक्की आवडेल अक्षय की एवढी सुंदर मूर्ती आहे, कुठून शोधून आणलीस आणि किती मेहनत घेतलीस या मूर्तीसाठी? म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मला विठुरायाची मूर्ती काही करून घरात हवी होती आणि मी शोधत होतो या साईजची, या हाईटची. तर मला 18 इंची, 21 इंची आणि डायरेक्ट 42 इंची मिळत होत्या मूर्त्या आणि या साईजची मला मिळत नव्हती आणि फायनली मला मिळाली. त्याच्यासाठी खूप जेन्युअनली खूप कष्ट लागले, खूप दिवस. एका पॉइंटला असं झालं होतं की मी ही जागा रिकामी ठेवीन जोपर्यंत भगवान नहीं आते खुद चलके, तब तक मैं ऐसे रहूंगा. पण ते घर बनायच्या आधी बरोबर तो वेळेत आला माझ्या घरी आणि तो मला सापडला. ओके. पण खरं तर ही मूर्ती आणि त्याच्या पाठचं हे जे काही तू छान क्रिएट केलं आहेस, कुठून सुचलं आणि तुझं म्हणजे मूर्ती आधी ठरलेली की ह्याच्या आधी पाठचं इंटिरियर आणि हे सगळं ठरलेलं आणि मग मूर्ती तू असं काहीतरी करायचं ठरलं होतं, पण असंच करायचं हे ठरलं नाही. ऑफकोर्स या घराचं डिझाईन जे काही आहे ते सुद्धा असंच करायचं असं ठरलं नाही. असं काहीतरी करायचं ना. एकदाही मी किंवा ज्याने माझं इंटेरियर केलं श्रीकांत जाधव, त्याने आणि मी एकेकाळी आम्ही पार्टनर होतो इंटेरियरची किंवा डेकोरेशनची कामं घेण्यात. मग आता ऍक्टिंग क्षेत्रात आल्यानंतर साधारणतः 10 वर्षानंतर ते काही सगळं संपलं, पण तो मात्र कंटिन्यू आहे. सो आमचं इतकं बॉन्डिंग आहे कॉलेज पासून, कारण मी आर्ट कॉलेजचे एकत्र शिकलोय, कमर्शियल केले आम्ही दोघांनी ह्याच्यामधनं. सो आमचं बॉन्डिंग असं आहे की हा इधर अभी इतना पैसा लगाते क्या, इतना पैसा लगाते तो इतने पैसों में क्या आएगा, असं करत 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 का मी एक 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 कोणा करत गेलो आणि मग हे घर बनलं. आम्ही अजिबात स्केच बिच काढलं नाही. जे आमच्याकडे कामगार होते ते पण असे, सर आप स्केच बनाओ, हमें दिखाओ तो हम कर लेंगे. नहीं भाई, अभी ऐसा हुआ है तो अभी ऐसे बनाते. सो असं करत करत हे अख्खं घर बनलंय.
बरं. खरं तर अक्षयने मला हा इंटरव्ह्यू साठी मी त्याला खूप फोर्स केलं होतं. त्याचं असं म्हणणं होतं की मी घर खूप वेळा दाखवलंय, पण मला आवर्जून एक एक कोपरा आणि एक एक कानाकोपरा त्याच्याकडनं ऐकायचा आहे. कारण अर्थात त्यामागची स्टोरी त्याने सांगितली जरी असली तरी मला काहीतरी कदाचित आज आल्यावर वेगळं काहीतरी दिसेल असं मला वाटतंय. आणि हा जो लुक आहे, तू म्हणालास असं की वाडा लुक हा तू क्रिएट केलास, असा वाडा कुठे पाहिलेलास का की एंट्री आपण अशीच करायची असं? दीपाली जसं म्हणाले की ती खूप मागे लागली होती, अत्यंत खरी गोष्ट आहे. म्हणजे माझं असं झालं की माझं घरात प्रत्येकाने पाहिलेलं आहे. बऱ्याच जणांनी हा डोअर त्याच्याकडनं बनवून सुद्धा घेतलेला आहे श्रीकांतकडनं. आणि अशा गोष्टी बऱ्याच त्या देवळ्या किंवा ज्या काही आहेत त्या सगळ्या बनवून घेतलेल्या लोकांनी. माझं असं झालं की अरे मैं हीरो बनना चाहता हूँ, मेरा घर हीरो पहले से बन गया है 2 वीडियो में. तर माझ्या आधी अरे अक्षय कॉंग्रॅच्युलेशन, मला वाटतं की काय नवीन फिल्म किंवा नवीन सिरियल साठी अरे घर कमाल आहे. ओके थँक्यू, माझंच आहे, मी त्याच्याबरोबर राहतोय. पण अरे केवढं असं झालं मला. सो प्रेमाने बनवलेली गोष्ट कधीही ती सक्सेस होते याचं हे उदाहरण असं मी स्वतःला शाबासकी देतो, बाकी काही नाही. येस. आणि मला इथे छान ही जी बाजू आहे ना, ही फार छान सुंदर सजवलेली दिसते. थँक्यू. सो मी म्हटलं तसं की प्रत्येक गोष्ट श्रीकांतला विचारून केलीस की तू कुठे पाहिलेल्या होत्या या गोष्टी आणि थोड्याशा डोक्यात होत्या की आपण असं करूया? श्रीकांत आणि मी आम्ही कॉलेजमध्ये असताना गंमत अशी होती की आमचं कधीच पटलं नाही, कारण तो फोटोग्राफी स्पेशलायझेशन त्याचं होतं, माझं इलस्ट्रेशन स्पेशलायझेशन होतं. सो आमचे व्हिज्युअल खूप वेगळे असायचे. मग आम्ही टीव्हीसी करो किंवा एखादं पेंटिंग करो. पण आमचं पहिल्यांदा इथे असं घडलं की हे इथे खरं, हे इथे सेम सेम. सो आमचा एकदाही वाद झाला नाही. आमची खूप भांडणं व्हायची पहिले की नाही रे तू गलत सोच रे, तुझं व्हिज्युअल खराब झालंय, आता गप राहा. पण या घरात आम्ही एकदाही भांडलो नाही. आमच्या दोघांचं ट्युनिंग कमाल झालं आणि त्यामुळे हे बघितलं ना कुठेतरी, सो तो कोपरा रिकामा आहे तिकडे टाकूया, हे बघितलं इकडे असं असं करूया, हा कोपरा रिकामा आहे इथे, हा या कोपऱ्यात बसेल, असं करत 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 हे बनलं. पण हे इथे तरी पेंट तू स्वतः केलंस? हे मी केलंय. तू स्वतः केलंस? हे सगळं मी केलंय. ओके, वाव. आणि इथे एक हे मला खूप छान दिसतं, ह्याच्याबद्दल तू प्लीज मला आणखीन थोडं एक्सप्लेन कर. काही नाही, आपल्या राजवाड्यात आता काय आपण राजवाडा बांधू शकत नाही. खरं तर राजवाडा बांधायला खूप बक्कळ पैसा लागतो. येईल तुझ्याकडे लवकरच. सो बक्कळ नाही, तेवढी जेवढी कळ काढून पैसा गोळा केलेला आहे तो इथे मी या घरात वापरलाय जेवढा केवढा. सो हे सागच आहे. साग फार महाग आहे. आणि तू जसं मगाशी म्हणाली कुठला वाडा पाहिला, तर प्रचंड वाडे पाहिलेले आहेत मी. आणि मला वाडा या संस्कृतीबद्दल कुतूहल आहे. आणि ते जे टेक्स्चर आहे आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीचं, ते कुठेही हरवू नये ही माझी आत्ता इच्छा आहे. पण हरवत चाललंय हे फॅक्ट आहे. आता वाडे फार कमी होत चालले, त्यांची डागडुजी करणं सुद्धा लोकांना परवडत नाहीये. सो जितकं मला परवडेल तितकं जमेल, जितकं मला स्वतःला साफ करता येईल, कारण मी दुसऱ्याला कोणाला करू देत नाही. घर लादी पुसण्यापासून केर काढण्यापासून भांडी घासण्यापर्यंत सगळं मीच करतो. त्यामुळे जितकं जमेल तितकं मी माझ्यासाठी कम्फर्ट लेवलला वाडा लुक हलकासा दिलेला आहे. खूप सुंदर वाटतं. आणि तो आणि माझ्या मते हे पण जे आहे ते हे कुठून युनिक शोधून आणलेलं आहे. हे श्रद्धा केळकर माझ्या सख्या बहिणीने दिलेले आहे. तिच्या बद्दल मी मागच्या माझ्या युट्यूब चॅनलवर अक्षय केळकर ब्लॉग्स मध्ये मी बोललो नव्हतो ह्याच्याबद्दल, तर तिचा फोन आला होता मला की सगळं काही छान आहे, फक्त मी दिलेलं गिफ्ट एक्सप्लेन करताना आलं. सो हे जे दिवे लावलेले आहेत ते श्रद्धा केळकर यांनी मला हे गिफ्ट दिलेलं आहे. येस, वा वा. आणि खूप छान घड्याळही दिसतंय. सो मला ह्या ना तू गोष्टी बऱ्याच तुझ्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेल्या असल्या तरी त्या कुठून आणल्यात, किंवा त्याचं एक कुठली प्रतिकृती तू आधी पाहिलेलीस का की तेव्हा तुला म्हणजे असं विचार आलं की नाही ही गोष्ट आपल्या घरात अशा प्रकारे असते? घड्याळ मला पहिल्यापासून आहे ना रोमन चिन्हांचं अट्रॅक्शन खूप जास्त आहे, रोमन चिन्हांचं. तर म्हणजे जे काही रोमन अंक आहेत त्यांचे. कॉलेजमध्ये असताना CST ची घड्याळ पाहिली आहेत, बांद्राचं माझ्या कॉलेजचं JJचं, किंवा बाहेर जाताना खूप रेल्वेचा प्रवास झालाय. सो ह्याचं अट्रॅक्शन तिकडे खूप जास्त आहे CST मध्ये वगैरे. तर आम्ही चोरबाजारात जायचो. चोरबाजारात असे भरपूर घड्याळ पाहायचो. तिकडे माझी इच्छा होती जेव्हा केव्हा मी घर बनवेन तेव्हा एक ग्रामोफोन आणि तो जुन्या काळातला टेलिफोन आणि तो एक पंखा. आता जागा नाही राहिली, आता मोठं घर घेईन तेव्हा ते मी टाकेन. पण एक घड्याळ मात्र ते घेऊन आलो मी चोर बाजारात. आता चोर बाजारही फार राहिलं नाही, पण जेवढं केवढं राहिलं तेवढं या छोट्या छोट्या गोष्टी चोर बाजारात मी घेऊन आलो. वा, सुंदर. आणि आता ही साईडची एक आपण वॉल बघूया, ही पण खूप छान टेक्स्चर आणि खूप छान वेगळी आहे.
इथे एक वाडा लुक अक्षय आणि त्यानंतर ही एक वेगळी म्हणजे वॉल तयार करायची. कसं हे कॉम्बिनेशन करायचं असं तुझ्या डोक्यात आलं? कारण वाडा म्हटल्यानंतर लोकांना असं वाटेल की अरे हा पूर्णच आता हा वाडा करणार आहे का घराचा. सो हे असं वेगळं कॉम्बिनेशन असावं आणि ते पटकन अट्रॅक्ट व्हावं असं सीन काय. वाडा जर करायचा असेल ना तर वाड्याला ना एक जागा असणं फार महत्वाचं आहे. तर ते अंगावर येणार नाही व्हिज्युअली. नाहीतर जर मी अख्खा सगळीकडे छान या अशा काय बरं म्हणतात याला, जे काही म्हणतात ते असं सगळीकडे करत बसलो असतो तर ते अंगावर आलं असतं माझ्या. म्हणून जिथे हवं तिथेच मी ती वापरल्यात आणि बाकी ठिकाणी थोडंफार मी मॉडर्न केलेलं आहे. सो असं मिक्स्ड मॉडर्न आणि वाडा लुकवालं मी केलं. त्यामुळे त्या अंगावर येऊ नये. कमान म्हणतात त्याला. सो त्या कमानी सगळीकडे दिसल्या असत्या ना तर मग ते अंगावर आलं असतं. म्हणून मी त्याला एक ब्रिदिंग स्पेस ठेवला की काही ठिकाणी फ्लॅट वॉल, काही ठिकाणी टेक्स्चर्ड वॉल, काही ठिकाणी डेकोरेटिव्ह वॉल, अशा काही काही गोष्टी ठेवल्या. आणि माझ्या मते ही जी स्पेस आहे ही मला असं वाटतं तुझ्या एका व्हिडिओच्या खाली मी कदाचित वाचली आहे की झोपाळा कुठून घेतलाय. झोपाळा खूप सुंदर आहे. सो प्रेक्षकांना ते एक आकर्षण आहे की प्रत्येक गोष्ट तू कुठून घेतलीस ते तर सांगतोच आहेस, पण या झोपाळाविषयी काही खास? झोपाळ्याविषयी खास म्हणजे झोपाळा इथेच बनलेला आहे. झोपाळा मी कुठूनही घेतला नाहीये. झोपाळा इथेच बनवलेला आहे. श्रीकांतचं फक्त एवढंच म्हणणं होतं की अक्षा मी तुझं काम करायला तुला मदत करेन, फक्त इच्छा माझी एक आहे की मी आतापर्यंत इतकी इंटिरियरची कामं केली पण लोकांनी झोपाळा काय लावला नाही. तू झोपाळा लावायला तयार असशील तर मी तयार आहे. सो मी म्हटलं भाई लगाय काम आहे. सो झोपाळा लागला. या कंडिशनवर माझ्या माणसाने काम घेतलंय माझ्याकडनं. सो ही झोपाळ्याची गोष्ट आहे. अगे पण आजकाल खरंच बघायला गेलं अक्षय तर मुंबईच्या कुठल्याही घरात झोपाळा म्हणजे आपण आपली बाल्कनी जरी म्हटलं तर त्याच्यात एक तो गोलवाला झोपाळा लावला तरी पूर्ण स्पेस खाऊन जाते. सो तुला तेव्हा नाही म्हटलं हा झोपाळा म्हणतोय खरं पण कसा लागणार, कुठे लागणार हे त्याच्या डोक्यात फिक्स होतं की तू सांगितलंस नाही भाई मेरे को इधर ही चाहिए? नाही नाही, त्याच्या डोक्यात आणि माझ्या डोक्यात सिमिलर पॉइंटला सेमच होतं. सो आम्ही हे कुठे बीम तयार करून त्या गोष्टी तयार करून त्याच्यावर हँग करून या सगळ्या गोष्टी केल्या. वा, सुंदर वॉल आहे. त्या वॉल बद्दल मला ऐकायला आवडेल कारण हे मी केलेले पेंटिंग्स आहेत. येस, ती खास आवड आम्ही तुझी पाहिलेली आहे आणि अर्थात तू आर्ट केलेला आहे त्याच्यामुळे ही आवड तुझी असणार हे स्वाभाविक आहे. पण म्हणतात ना की सगळीकडे पेंटिंग पेंटिंग नको म्हणून तू काहीतरी छोटं केलेलं आहे. सो काय मला एक्सप्लेन करशील कधी केलेलं आहे आणि आता लेटेस्ट वाला कुठलं आहे का? लेटेस्ट वाला माझ्या वॉलवर बुद्धाचं पेंटिंग मी दिलं. आमचे जे बिग बॉस आहेत केतन मानगावकर त्यांचा वाढदिवस होता आणि मग त्यांची वॉल मी स्टॉक केली आणि मला दिसलं की ते फॉलो करतात खूप जास्त. सो मग मी ते आता जस्ट पेंटिंग करून त्यांना दिलं. हे बिग बॉस मधनं बाहेर आल्या मी पहिल्यांदा हे केलं होतं. खूप दिवस बाहेरचं काही दिसत नव्हतं. मग म्हटलं चित्रात ना बघूया समुद्र. खूप दिवस आम्हाला काही दिसत नव्हतं त्यामुळे हे बाहेर आल्या मी एक छान केलं. आणि हे पेंटिंग हे घरासाठी केलं होतं. ओके, हे आधीच केलेलं होतं. हा, हे घरासाठी जेव्हा घर बनलं तेव्हा मी केलं होतं. जसं दरवाजावर हत्ती आहे तसं हे या छोट्याशा पेंटिंग्स केल्या. आणि अर्थात जी ट्रॉफीसाठी एक स्पेशल कॉर्नर होणारच होता आणि घर होणारच होतं. सो ती ट्रॉफी इथे ठेवलेली आहेस म्हणजे मग त्याची ही जागा तू एक हा कॉर्नर तुझा फिक्स होता की ट्रॉफीज आणि जे काही फोटो सेशन असेल ते या वॉलवर असावं असं? नाही, फिक्स होता ना, पहिल्यापासून फिक्स होता की ट्रॉफीसाठी काहीतरी करायचं. फक्त त्याचं डिझाईन तयार नव्हतं की असे ओपन शेल्फ करायचे की टिपिकल काचेचे करायचे की कसं करायचं. सो आम्ही ठरवलं की ओपन शेल्फ करूया कारण फार ओल्ड स्कूल झाला आता काचेचे. हे मी खूपच इंटेरियर पॉइंट ऑफ व्ह्यूने बोलतोय. तुम्ही असं तुमच्या चॉईसने तुम्ही करू शकता. हे काही कंपल्शन नाहीये. प्रत्येकाची आवड आणि प्रत्येकाचं विजन वेगळं आहे. येस, सो आता हा कॉर्नर खूप स्पेशल असेल. मला जाणून घ्यायचंय की जेव्हा तू घरी असतोस, मोस्टली आता तुम्ही कामामुळे फार कमी घरी असाल, पण जेव्हा घरी असतोस तुझा फेवरेट कॉर्नर कुठला आहे जिथे बसून तुझे पेंटिंग किंवा अदर छंद जोपासतोस? आता माझा फेवरेट कॉर्नर म्हणजे खरं तर मी बेडरूम मध्ये असतो जास्तीत जास्त. मी त्याच्यातनं बाहेर येतच नाही. आणि इथे मी पेंटिंगचा स्टँड म्हणजे इझल ठेवतो छोटावाला, त्याच्यावर पेंटिंग करतो इथे खाली बसून. किंवा जास्तीत जास्त सुट्टी असल्यावर मी हा सोफा कम बेड असा पुढे घेतो आणि टीव्ही बघत बसतो. म्हणजे इतक्या वर्षांनी मी टीव्ही बघतोय. लहानपणी आमच्याकडे टीव्ही होता त्याच्यानंतर मी एवढा मोठा टीव्ही बघतोय. तर म्हणले संधी का सोडा. अर्थात, पण ही एक छान वॉल आहे अक्षय. आणि ह्या वॉलमध्ये माझ्या मध्ये तू सगळं विठुरायांशी रिलेटेड गोष्टी ह्या घरात खूप छान मला इन्व्हेंट केलेल्या दिसत आहेत. सो वाडा असू दे, पंढरीचे विठुराय असू देत आणि आता ह्याच्यातही तू ते युनिक गोष्टी शोधून आणल्यास कुठून कुठून? इथे मी या देवळ्या तयार केल्या होत्या तेव्हा मला काहीतरी हवं होतं त्या देवळ्यांमध्ये. मग
महाराजांचे मावळे असा एक पहिला थॉट गेला होता, महाराज आणि मावळे असा एक पहिला थॉट गेला होता. मग आमच्या इकडे बिल्डिंग मध्ये हे छान डिझाईन करणार आहेत जोशी म्हणून, त्यांनी ठरवलं की तुला पहिलं गिफ्ट मी देतो. त्यांनी सांगितलं की तू हा विठुराय त्यांना प्रचंड आवडला, सो ते खाली बनवत होते असे बरीच जण वारकरी पूर्ण असा सेटअप तयार करत होते. मग मी त्यांना म्हटलं ते डिवाइड करा आणि मग मला या दिवळ्यांमध्ये राहू दे. सो हा बॅलन्स पण झाला. मग अशी आयडिया ती झाली. पण ह्या सगळ्या बनवल्यात त्यांनी स्वतःच्या हातांनी बनवल्या आणि त्यांनी मला पहिल्यांदा या घरात हे गिफ्ट दिलं. ओके, कूल. बरं, आता माझ्या मते ही एक वॉल आहे आणि या वॉल विषयी मला तुला खास गोष्ट विचारायची आहे की ही वॉल तर रेडी झाली आहे. आपण मोस्टली सोफ्याच्या वरती आजूबाजूला सगळीकडे अर्थात पेंटिंगची आवड असल्यावर मोठं पेंटिंग असेल असं वाटतं किंवा अदर काही फोटो सेशन. सो ही वॉल रिकामी आहे, ह्याचं काही खास कारण आहे? सध्या रिकामा आहे, खास कारण वगैरे काही नाही. मला खरंच इथे काहीतरी एक वेगळं पेंटिंग बनवायचं आहे. सो अजून एक कॅनव्हास कोरा आहे आणि तो मला खुणावतोय की कधी करणार आहेस बाबा. सो तो येईल आज ना उद्या, बघूया कधी येते. त्यामुळे मोठा कॅनव्हास रिकाम आहे, छोटे छोटे कॅनव्हास मी भरले. बापरे. ओके, पण हे एवढं सुंदर घर, आता अर्थात तू म्हणालास तुला सोशल मीडियावर किंवा मित्रमैत्रिणी फोन करून सांगतात, घरी कोण कोण येऊन गेले आतापर्यंत? बरीच जण येऊन गेले, बरीच जण. कोण आलं नाही माझ्या जवळचं असं काही नाहीच. जेवढे कोणी जवळचे आहेत तेवढे सगळेच जण येऊन गेले. ओके, आणि त्यांच्या आल्यानंतर काय रिॲक्शन असते? अक्षरशः सगळ्यांना आवडणार नो डाऊट, पण एक काहीतरी स्पेशल कमेंट असणारच. XYZ व्यक्तिमत्व असे 2-4 जण ज्यांचं नुकतंच लग्न झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी तासभरासाठी येतो आणि ते साधारणतः दिवसभर होते. आणि या घरात त्यांना असं फार कमाला वाटलं, शांत वाटलं. एकाने कमेंट केली होती की मला मंदिराचा सुद्धा फील आला. सो मला असं आलं की वाव. आणि कदाचित मी पण सुट्टी असल्यानंतर घराबाहेर पडतच नाही असं बऱ्याचदा होतं. तर हे ऐकून भारी वाटतं. येस. आणि आता जरा वळूया किचन कडे. येस. किचन मध्ये आता किती पसार आहे मला माहित नाही, पण हा खुफिया डोअर मधनं मी किचन मध्ये जात असतो. वा, हे पण कट करता. तर या खुफिया डोअर मधनं आपण जायचंय. मी लाईट्स ऑन केले म्हणून ते कट केले. लाईट्स ऑन फार महत्वाचे आहेत. येस. वाव. तर ही माझी पेंटिंग. हो, खूप सुंदर आहे. कधी केलीस अक्षय? हे मे बी बिग बॉसच्या आधी केली होती का, आता आठवत नाही की ते नंतर केली. 2023 हा नंतर वाटतं. हो, 2023 ला केली. आणि हे किचन मध्ये अक्षयला स्वतःला काय बनवायला आवडत? चहा, उत्तम चहा. बाकी काही बनवायला आवडत नाही, कारण 1-2दा असं बनवलं होतं आणि बरेच लोक खाऊन गेले आणि मग भांड्यांची रास पडल्यानंतर मी ठरवलं की ये मुझसे नहीं होगा भाई. ओके, पण आता तू अर्थात ऑफिशियली केलंयस, तर रमा जेव्हा असते, रमा किचन मध्ये काय बनवून देते स्पेशल तुझ्यासाठी? सध्या तरी ती सुद्धा चहा, कारण मी घरात काही सामानच नाही ठेवलंय. जेव्हा मी भाड्यानं राहत होतो तेव्हा ती अगदी वरण भातापासून सगळ्या भाज्या बिज्या वगैरे सगळं बनवायची. आता मी ठेवतच नाही. म्हणजे कोणी असं उत्साहाने घरात आलं, चल काहीतरी छान बनवूया, आता तो उत्साहात बनवतो, त्याच्यानंतर भांडी ठेवून जातो ना, ते मला घासायला कंटाळा येतं. त्यामुळे मी, अरे भाई टोमॅटो पण नाहीत, कांदे पण नाहीत, बटाटे पण नाही, फक्त चहा आणि कॉफी, तेवढे ते दुधाची भांडी घासायला बरी पडतात. ओके, पण तुला बनवायला आवडतं की नाही अदरवाईज कुठे किचन मध्ये? बिग बॉस मध्ये तू शिकला असशील ना बऱ्याच. बिग बॉस मध्ये मी सगळ्यांसाठी सगळं करायचो, दाखवलं नाही ती गोष्ट वेगळी. मी भांडी घासायचो, मी दुसऱ्यांच्या ड्युट्या करायचो, साफसफाईवर मारामार झाले तर मी एकटाच ड्युटी करायचो. अशा बऱ्याच गोष्टी होत्या. पण तेव्हा काय, म्हणजे त्या गोष्टीचे पैसे पण मिळायचे, कामधंदे पण नसायचे. इथे बघायला व्हिज्युअल पण आहे. सो आता इथे मला नाही करायला आवडणार बाबा. मी माझ्यापुरती करून बाबा, बाहेरने विकत आणून तू खा, मी खातो, नंतर कचऱ्याच्या डब्यात टाकू, तू घरी जा, मी पण घरी जातो. मित्रमैत्रिणी येतात तेव्हाही असंच असतं तुझं, तू आता म्हणालास. करेक्ट. मी खूप चांगला पाहुणचार करतो, पण त्या पाहुणचाराचा अर्थ मी स्वतः बनवून दे इतपत मी काही स्वतः एवढा ठेका घेत नाही. छान विकत आणतो, सगळ्यांना खाऊ घालतो आणि खाल्ल्याशी मतलब ना. पण रमाने कधी मागितलं काहीतरी बनवून दे छान, कधीतरी स्पेशल ऑफर केली तर काय बनवून देशील तिला? बापरे, नशिबाने हा प्रश्न रमाने कधी केला नाही आणि हा व्हिडिओ तिने बघू नये, कारण तिने अजूनपर्यंत असं काही मागवलं नाही. स्पेशल रील बनवून टाकेन आणि तिला टॅग करेन. तिने असं काही अजूनपर्यंत काहीतरी बनवून दे वगैरे असं काही सांगितलं नाही मला अजूनपर्यंत. तरी अंदाज आता लग्न होईल तेव्हा काहीतरी. चहा व्यतिरिक्त सांग. चहा व्यतिरिक्त कॉफी नाही रे, ग्रीन टी. खाणं सांग, खाणं काय बनवून देशील?
काय बनवू जे तुला छान पटकन येईल. आता बिग बॉसच्या घरात एवढं शिकला असतील, काहीतरी सगळं येतात मला. पोळी भाजी भाकरी सगळं येतं मला. भाकऱ्या थापून सुद्धा येतात. तिच्यासाठी काय स्पेशल बनवशील? बनवू नाही सुचत आहे मला. आमरस. ओके, आमरस बनवेन मग, कारण तो मीही खाईन ना ग. ओके, कूल. सो मोदक सुद्धा बनवलेत छान. आताच एका XYZ चॅनलवर जेव्हा त्यांचं शूट होतं तेव्हा मी मोदक पण बनवले पहिल्यांदा. छान त्या पाकळ्या सुद्धा मला, कळ्या सुद्धा त्या करता आल्या. मजा आली. बनवू शकतो बरंच काही रमा. नंतर कधीतरी तू डिमांड कर, तेव्हा तो तुला छान बनवून देईल मोदक. आणि जर आमरस बनवता येत असेल तर मग सगळंच बनवता येत असेल. सो कधीतरी डिमांड कर, हा व्हिडिओ बघशील तेव्हा. यासाठीच मी म्हंटल तुला किती नको या इंटरव्ह्यू मध्ये. येस, पण छान आहे किचन. आणि माझ्या मते हे इथे असे सगळे फोटोज का लावलेत बरं? राजा रवी वर्मा हे प्रेम आहे. प्रत्येक चित्रकाराचं प्रेम कोणी विचाराल तर तुम्ही तो सांगेल की राजा रवी वर्मा. सो त्यांच्या सगळ्या पेंटिंग्स या आपल्या नशिबात ओरिजिनल पाहणं सुद्धा खूप लांबची गोष्ट आहे. सो त्या घरात ठेवल्यात की या माणसामुळे आज आपण 3D पेंटिंग बघू शकतोय. या माणसामुळे आपण ऑइल ऑन कॅनव्हास मध्ये 3D व्हिज्युअल करू शकतो. देव कसे दिसायचे हे आपण त्या माणसाने पहिल्यांदा दाखवल्यानंतर आपण पाहिले. सो राजा रवी वर्माचे पेंटिंग हे घरात असलेच पाहिजे. वा, सुंदर, मस्त. आणि या साइडला इथे एक काय बॉर्न टू बी वाईल्ड. हा ग, जोपर्यंत आता मी लग्न करत नाही तोपर्यंत असे काहीतरी स्टिकर एक काय बरं म्हणतात बॅचलर्स लावतात ना. सो अख्ख्या घरात सगळं सुंदर आहे ना, तर बॅचलर वाला फील बेडरूमच्या ह्याच्यावर लावायला लागतं ग. काहीतरी असं असलं पाहिजे. येस. सो हॉल बघून झालंय, किचन बघून झालंय. आणि आता अर्थात इथे असल्यावर एक छान वाईब येते आणि एक छान प्रसन्न वाटतं. ते म्हणजे विठ्ठलाची मूर्ती आहेच, पण आणखीन सोबतच खूप सुंदर रेखीव अशी महाराजांची मूर्ती देखील आहे. आणि अक्षय, तू मगाशी म्हणालास तसं की प्रत्येक गोष्ट काही ना काहीतरी युनिकनेस कुठून ना कुठून शोधून आणलाच आहेस. ती वॉल खूप खास आहे, पण महाराजांची मूर्ती खूप सुंदर आहे. कुठून शोधलीस आणि एवढी मोठी मूर्ती तुझ्याकडे आहे, किती छान वाटते. ती कुठून आणलीयस आणि काय स्पेशालिटी सांगशील त्याची? महाराजांचा करारीपणा मला त्यांच्या चेहऱ्यात हवा होता. तसं स्कल्पचर मिळणं फार अवघड आहे. आणि हे स्कल्पचर मला पुन्हा एकदा श्रीकांतच्या घरात दिसलं आणि त्याची मूर्ती मी घेऊन आलोय. सो तो त्यांचा डाय काढणार होता. अजूनपर्यंत मी त्याला डाय काढण्याची संधी पण नाही दिली, त्यामुळे ती फक्त आता माझ्याकडेच आहे. ओके ओके. आणि आणखीन एक गोष्ट जी आता आम्हाला अशीच बघता बघता जाणवली, ते म्हणजे इथे एक छान कॅमेरा आहे आणि त्याची एक खास गोष्ट आहे. हा, तर हा एक निकॉनचा खूप जुना कॅमेरा आहे. माझ्या कॉलेजमध्ये असताना मी फोटोग्राफी लेक्चरला फार बसायचो नाही. ओके. पण असाइनमेंट कम्प्लीट करण्यासाठी मी तेव्हा पैसे गोळा करून साधारणतः तेव्हा एक 10-15 हजाराला घेतला होता. तो तसाच ठेवून दिलाय. त्याच्या सेल बिल वगैरे लागायचे तेव्हा, चार्जेबल सेल वगैरे असायचे, बॅटरी वगैरे नव्हती. ओके. तर त्याच्यातला तो कॅमेरा आहे. आणि हे जे फोटो कोलाज आहे हे फॅन गिफ्टेड आहे का काय आहे नेमकं? छान. हा फोटो खरावाला फोटो आहे? नाही नाही नाही, हे सीझन 5च्या आधी एक इंटिग्रेशन होतं. अच्छा, ते त्याचा फोटो आहे. ओके, कूल. सो आता मी मगाशी म्हणाली तसं की ब्रेक टाइम आहे, अर्थात सुट्टी आहे आज, म्हणून आज आपण अक्षयच्या घरी येऊ शकलोय. त्यालाही ऑफ आहे. सो आज सुट्टीच्या दिवशी अक्षय, तुम्हाला मगाशी एक छान छंद सांगितला होतास आणि त्याचं कलेक्शन आहे तुझ्याकडे. सो ते कलेक्शन मला बघायचंय. सो ते प्लीज मला दाखवशील? डन, दाखवतो. यस. आता अक्षयने छान पेंटिंग्स आणलेले आहेत. जुने पेंटिंग्स आहेत असं म्हणतोय तो, पण आता तोच आपल्याला सांगेल किती वर्ष जुनं आहे अक्षय. दीपाली म्हटली होती की आता काहीतरी करून दाखव, तर कमर्शियल आर्ट केलं असलं तरी आता कमर्शियल आर्ट माझ्यासाठी फक्त ऍक्टिंग राहिलेली आहे. सो आता माझी जी एक्स गर्लफ्रेंड होती चित्रकला, ती आता कधीतरी भेटते जेव्हा मूड असतो तिचा तेव्हा. त्यामुळे असं कोणी सांगितलं भेट किंवा मी तिला सांगितलं चल भेटूया, तर नाही आमचं जमत. त्यामुळे जुन्या आठवणी आपण ताज्या करूया. जर मूड असेल तरच मी आता सध्या पेंटिंग करतो, कारण नशिबाने ती कमर्शियल होता होता पुन्हा एकदा आवड राहिलेली आहे. तर ह्या कॉलेजच्या पेंटिंग्स आहेत. कॉलेजमध्ये असताना आम्ही फार बेसिक लेवलला काम करायचो.
आताही मी त्याच लेवलला आहे, कारण मी त्यात कमर्शियली काम नाही करत. पण हे मी पोस्टर डिझायनिंग सब्जेक्ट असायचा. एखाद्या कथेचं म्हणजे एखाद्या कादंबरीचं किंवा कार्टून स्टोरीचं हे तेव्हाचं आमचं एक्झामचं हे पोस्टर डिझायनिंग होतं. हँडवर्क आहे हे स्टेपलिंग केलं होतं मी. ह्याला साधारणतः 2 महिने लागले होते. डॉट 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 गोळा करत. हे पोस्टर मीडियम होतं तेव्हा आमच्यासाठी. कलर्स फार नवीन असायचे की इंक कलर, पोस्टर कलर, वॉटर कलर, स्टेपलिंग, बॉल पेन, या सगळ्या गोष्टींमधनं किंवा पेन्सिल रेंडरिंग. सो हे तेव्हा पहिल्यांदा आम्ही आयुष्यात प्रोजेक्ट केलेले, ते मी प्रोजेक्ट ठेवून दिला. बाकी सगळी चित्र आमचं कळव्याचं घर अगदीच छोटं असल्या कारणाने श्रद्धाच्या पेंटिंग आणि माझ्या पेंटिंग कोण कोणाचं ठेवणार याच्यावरनं मारामाऱ्या व्हायच्या. तर सगळ्या आम्ही सगळ्या पेंटिंग्स फेकल्या. तर आता मी हे आठवण म्हणून मी या पहिल्या ठेवलेल्या आहेत. वाव, खूप सुंदर पेंटिंग्स आहेत. सो हे बॉल पेनने केलं होतं रेंडर. वाव. हे पेन्सिल रेंडरिंग. बापरे. हे माझं फर्स्ट इयरचं काम आहे. मी जेव्हा पहिल्या वर्षी चित्रकलेच्या कॉलेजमध्ये होतो तेव्हा, रहेजामध्ये होतो तेव्हा. पोस्टर डिझाईन म्हणजे पोस्टर कलरवरचं, आणि हे कलरिंग. तुझं म्हणाल जसं मला फार ह्याच्यातले डिटेलिंग माहित नाही, पण तू आता एकाचा उल्लेख केलास की ते करायला तुला 2 महिने लागले. कुठल्या ह्याच्यातली गोष्टी जी सगळ्यात तुला डिफिकल्ट आहे? हे तुझे सगळे पहिले प्रोजेक्ट्स आहेत म्हणून तुला विचारते की कुठल्याला जास्त वेळ लागला आणि कुठलं तुला म्हणजे म्हणतात ना की करताना फार डिफिकल्ट वाटलेलं? तेच जे मी तू म्हटलीस आता, तेच पेंटिंग जे स्टेपलिंग मध्ये केलं मी. कारण मी आजही पेंटिंग करतो ना, तर माझ्याकडे पेशन्स नाहीये जे श्रद्धाकडे आहेत की खूप वेळ कर एखादं पेंटिंग करणं. मला खूप वेळ जरी करायचं असेल तरी मी कलर मध्ये काम करू शकतो. एखाद्या पेन्सिलने रेंडर करत किंवा ते असं बारीक बारीक मला करायला आवडत नाही. मला पॅचवर्क करायला आवडतं, मला फ्लो सोडायला आवडतात. सो मला त्याच्यात असं फार गुंतून राहायला आवडत नाही की आपण एकच काम एवढा वेळ करतोय. तर ही माझी आवड आहे. पण ती असाइनमेंट असल्यामुळे आम्हाला कसं असायचं, आता शाळेत आपण जातो किंवा कॉलेजमध्ये जातो, 10 धड्यांपैकी 5 धडे वाचले आणि आपण पास झालो असं असायचं. तर आमच्या फील्डमध्ये असं नसतं. तुम्हाला 100 असाइनमेंट शो कराव्या लागतात. त्या दिसतात शिक्षकाला सुद्धा आणि विद्यार्थ्यांना सुद्धा की हा 100 असाइनमेंट. सो तिथे चीट नाही करू शकत, त्यामुळे ते करावं लागलं. बापरे, खूप सुंदर. तुझं हे पहिला प्रोजेक्ट आणि तू फर्स्ट इयरचं म्हणतोयस, पण ते अजिबात वाटत नाही. फार प्रोफेशनल वाटतंय ते अक्षय. आणि माझ्या मते ही चित्रकला तू पुन्हा एकदा लवकरात लवकर कमर्शियली करावीस असं मला वाटतं. जे काही तू आता बाजूला ठेवलेलं आहेस अभिनयामुळे, पण कुठेतरी ती खंत आहे. माझ्या डोक्यात विचार सुद्धा आहे कमर्शियली करायचा. नक्कीच आज ना उद्या एक थोडंसं स्थैर्य आल्यानंतर मी करेन ते. ओके. बरं, या घराविषयी आपण बोलतोय. साधारणतः किती वर्ष झाली अक्षय हे घर घेऊन? म्हणजे प्रोसेस कधी सुरू झाली आणि आता पूर्ण झाल्याची प्रोसेस म्हणजे किती साधारणतः? 1.5 वर्ष झालं साधारणतः. ओके. आणि तेव्हा आई आणि ह्यांना जेव्हा पहिल्यांदा सांगितलं होतं स्वतःचं हक्काचं घर घेतोय, आईची काय रिएक्शन होती? खुश होती. आई तर पहिलंच म्हणत होती की तू घेणार आज ना उद्या घर, पण इतक्या लवकर घेऊ असं वाटत नव्हतं. सो इतक्या लवकर आम्ही घेतलं घर, त्यामुळे आनंदीकडे. बरं, सध्या आपण फ्री टाइम मध्ये आहोत. मालिका नुकतीच बंद झाली आहे. तू आणखीन काय कामं करतोस ते मला ऐकायला आवडेल. कारण आज जरी वेळ असला तरी खूप दिवस अक्षयच्या मागे लागावं लागले आणि अक्षय फार शूट करतोय, बिझी आहे. तो का बिझी आहे ते ऐकायला मी आज इथे आली आहे की तू सध्या काय चालू आहे अक्षयचं? सध्या एखादं काम संपल्यानंतर मी ज्या स्टेजला आहे त्या स्टेजला स्ट्रगल हा काही मुकणार नाहीये. त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागणार आहे. कारण मी एका इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा म्हटलं होतं की मी फार नोन नाहीये की माझ्याकडे 50 प्रोजेक्ट आहेत. बरेच जण सांगतात की माझ्याकडे 4 स्क्रिप्ट आहेत वगैरे. सो त्यातलं मी नाहीये. तर काम शोधणं आणि त्यासाठी स्ट्रगल करणं हे या गोष्टी चालूच असतात. त्यापैकी मी अडकलो होतो. त्यासोबत मी एक सिनेमा सुद्धा करत होतो शूट. अजूनही तो चालूच आहे. सो त्यामुळे सुद्धा मी तुला नाही म्हटलं. आणि बघूया आता अजून 1-2 गोष्टी खरंच लाईन अप होण्याचे चान्सेस आहेत. तर होप सो, बघूया काय होतंय. ओके. पण आता नेमकं कुठल्या मार्गावर जायचं? सिनेमा तू म्हणतोस सिनेमा करतोय. सिनेमा पुन्हा एकदा मालिका करायची की वेब सिरीज कडे सध्या म्हणजे डिजिटल कडे ओढा आहे तुझा? माझा ओढा जरी असला ना तरी आता मराठी इंडस्ट्रीची परिस्थिती पाहता आणि मी ज्या स्टेजला आहे, पुन्हा एकदा तेच मी अंडरलाईन करतो, ज्यावेळी जे काम येईल त्यावेळी ते मला योग्य वाटणं, पैसे या स्वरूपात किंवा काम या स्वरूपात, आणि त्यावेळी ते चूज करणं हे माझ्यासाठी आत्ता माझ्या परिस्थितीला गरजेचं आहे. मी अमुकच एक आशावादी राहून आणि त्या गोष्टीची वाट बघणं हे मला सध्याच तरी ना दिसत आहे इंडस्ट्री वाईज, आणि ना दिसत आहे माझ्या करिअर वाईज, ना दिसत आहे माझ्या परिस्थिती वाईज.
सो आता जे काही येईल, जी काही अपॉर्च्युनिटी येईल त्यातल्या 2, 1, 3 जे काही असतील त्याच्यातली मला जी तेव्हा बेटर वाटेल ती मी चूज करेन. ओके. अक्षयचा स्वभाव स्पष्ट वक्ता आहे. तो बऱ्याचदा बऱ्याच गोष्टी खूप खुलेपणाने मांडतोस. इंडस्ट्रीविषयी आता आपण बोलतोय आणि एकंदरीत तू म्हणतोयस तसं की एकतर मालिका अचानक बंद झाली. तू हिंदीतही काम केलंस, हिंदी टेलिव्हिजनलाही काम केलंस. काय वाटतं तुला हिंदी टेलिव्हिजन आणि मराठी टेलिव्हिजन मध्ये प्रोफेशनलिझमचा किती फरक आहे? प्रोफेशनलिझम माझ्या मते कसं आहे, हिंदीमध्ये खूप जास्त आहे. तिकडे कुटुंब पद्धत ही अजिबातच नसते. म्हणजे मी जे काय 2-2.5 वर्ष काम केलं डेली सोप मध्ये, पहिली सिरियल आमची 1.5 वर्ष, दुसरी सिरियल 1 वर्ष. सो तिकडे प्रोफेशनल खूप असतात आणि ते काम करतात आणि जातात. आपल्या इकडे बॉन्ड बनतो. अबीर गुलाल मध्ये 6 महिन्यात जो माझा बॉन्ड बनला तो माझा कुठल्याच सिरियल मध्ये नाही बनला हिंदीमध्ये. फक्त हिंदी स्थैर्य देतं, हिंदी प्रोफेशनल कसं राहावं हे शिकवतं, तुम्ही हिरो म्हणून राहा कायमस्वरूपी हे शिकवतं. सो ते थोडंसं मराठीत कमी आहे की आपण हिरो जरी असलो, बरेचसे आहेत पण बरेचसे हिरो जरी असले तरी हिरो सारखे राहत नाही. कारण आपण आयडियल असलं पाहिजे ना की त्या कॅरेक्टरची रिक्वायरमेंट काय आहे. सो त्याप्रमाणे ते कॅरेक्टर आयडियल असलं पाहिजे तर ते लोकांना भावेल. सो तो जो काही हिंदीत एक चाम आहे ना तो कमालीचा आहे. ते कमाल पकडतात आणि आपल्याकडे कुटुंब पद्धती खूप छान आहे, एकमेकांना सांभाळून घेण्याची पद्धत छान आहे. सो या थोडा बहुत 19-20 फरक आहे भाई. ओके. पण आता सध्या तुला काय वाटतं मालिकांचा सध्याचा ट्रेंड बघता काही मालिका ह्या अजूनही चालू आहेत, ते 4-4 वर्ष चालू राहतात. त्याचा टीआरपी वर खाली होऊ दे नको होऊ दे. तुझं असंही म्हणणं होतं की तुमची मालिका फार छान वर्क करत होती आणि ती अचानक बंद झाली. काय डिसिजन असतात आणि चॅनलचे डिसिजन अशा वेळेला तुम्हाला अचानक स्वीकारावे लागतात? कारण एकतर तुम्ही काहीतरी बॉन्ड, तुमचे कॉन्ट्रॅक्ट असतं, बॉन्ड असतो आणि तो बॉन्ड अचानक तुम्हाला तोडावा लागतो, ते कॉन्ट्रॅक्ट अचानक ब्रेक करावं लागतं. सो जेव्हा तुम्ही कॉन्ट्रॅक्ट ब्रेक करता तेव्हा फार प्रॉब्लेम क्रिएट होतात, जेव्हा तुम्हाला सोडून जायचं असतं तेव्हा. जेव्हा समोरून बंद करायचं असतं तेव्हा नेमकं काय परिस्थिती असते आणि तेव्हा मग तुम्ही त्याच्यावर काही बोललात तर मग काही इश्यू होत नाही का मराठी इंडस्ट्री? मला माहित नाही इश्यू होतो का, तिथपर्यंत मी पोहोचलो नाही अजून इश्यू होतो का वगैरे. पण मी एक गोष्ट सांगेन की त्यावर दुःख व्यक्त करण्यात काहीच पॉइंट नाहीये की बघा माझी सिरियल बंद झाली आता काय करू मी वगैरे. तर या गोष्टी घडत राहणार आहेत. कॉम्पिटिशनचा जमाना इतका वाढला, ऍडव्हर्टायझिंग फील्ड एवढं वास्ट झालेलं आहे की क्रिएटिव्हिटी कुठेतरी 19-20 व्हायला लागलेली आहे त्या गोष्टीमुळे. आणि मेकर्स काय तर जे क्रिएटर आहेत त्यांना हे निर्णय घ्यावे लागतात. तर आमच्यासारखे कलाकार वर्कर्स ह्यात काही पर्यायच नाहीये आणि ते तुम्हाला ऍक्सेप्ट करावं लागणार आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे याची सवय करून घ्यावी लागणार आहे. आता रील सुद्धा 30 सेकंदावर आलोय आपण सिनेमा बघताना घरी जरी सिनेमा मी सुद्धा बघत असेल तर गाणी फॉरवर्ड करतो. एवढे पेशन्स कमी होत चाललेले आहेत. तर सिरियल जर 6 महिन्यात संपते तर त्याच्यात ऑफकोर्स दुःख वाटण्याची गोष्ट आहे, अचानक भयानक संपल्या कारणास्तव. पण ठीक आहे, सवय करून घ्यायला हवी. त्यात काही आता दुःख वाटून घेण्यासारखं काही नाहीये की यार असं झालं तसं झालं. एक दिवस 2 दिवस ठीक आहे, त्याच्या पुढे जास्त नाही. पण मग कुठेतरी पैशाची गणितं चुकतात ना? अरे 100% चुकतात ना. ती पैसा चुकवण्यासाठीच आहे आणि ती जर गणितं बरोबर जमली असती तर कदाचित मी अंबानीचं घर म्हणून मी तुला बोलवलं असतं. पैसे गणितं चुकवण्यासाठीच आहे, त्याच्यासाठी काय नाही. हा म्हणजे आपण मी एका इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा म्हटलं होतं की 4 पैसे कमवू या गोष्टीने आपण सिरियल घेतो आणि मग ते 4च पैसे होतात. पण हरकत नाही, तेवढेच नशिबात होते आणि तेवढेच मिळायला हवे होते. किमान ती वेळ तरी भागली यासाठी आपण डेली सोप मध्ये छान काम केलं, छान फेम मिळालं, छान लोकांपर्यंत पोहोचलो. जो काही वेळ होता हे मी त्यातनं पॉझिटिव्ह घेतलं. पण बिग बॉस नंतर अक्षयचं आयुष्य बदललं? मला नाही वाटत काही बदललं. फक्त एक गोष्ट बदलली की हिंदीमध्ये काम करत असताना मी आजही टू बी फ्रँक जशी अबीर गुलाल संपली तशा 1-2 गोष्टी सोडल्या तर मी आजही लुक टेस्ट हिंदी सिरियलच्याच दिलेल्या आहेत. साधारणतः मी 6-7 दिल्यात. हिंदी सिरियल तुम्हाला मिळवणं खूप जास्त अवघड आहे, कारण तिकडे मी जसं म्हटलं की हिरो हे फार मॅटर करतं त्यांना आणि आपल्यापेक्षा खूप सुंदर दिसणारी मुलं इतकी सुंदर आहेत आणि आपल्यापेक्षा सुंदर काम करणारे सुद्धा आहेत आणि नॅशनल टेलिव्हिजन असल्या कारणाने नॅशनल कॉम्पिटिशन आहे. सो मी ज्या काही ऑडिशन दिल्यात त्या सगळ्या हिंदीच्या दिल्यात आतापर्यंत. तर मला असं वाटतं की थोडंसं 19-20 इकडे आहेत गोष्टी, पण याही मी ऍक्सेप्ट करतोय. बिग बॉस नंतर मला मराठी प्रेक्षक मिळाला, मला एक मराठी बेस मिळाला. ही सगळ्यात माझ्यासाठी प्राऊड गोष्ट आहे. माझ्यासाठी हा कॅनव्हास ओपन झाला, हे मला बिग बॉसने दिलं. बिग बॉसने माझ्या घरच्या खर्चात खूप जास्त मदत केलेली आहे, हे मला बिग बॉसने दिलं. बिग बॉसने मला अँकरिंग सारखी एक संधी दिली
जी कोणी कधी विचार केली असती का माझ्या बाबतीत, हे मी स्वतःच नसती केली तर दुसरा का करेल. तर ही गोष्ट विचार करण्याची त्या टीमला आतमध्ये मला जे त्यांनी 23 तास उरलेले बघितलं ते टेलिकास्ट करायचं जे काही बाकी होतं ते अँकरिंग म्हणणं केलं. बाकी 1 तास बिग बॉस मध्ये मी दिसलो की किती मी छान होतो सगळ्यांशी. सो या सगळ्या गोष्टी मला बिग बॉसने दिल्या. ओके, पण आजही बिग बॉस मधले मित्रमैत्रिणी भेटतात बाहेर? क्वचित, फार काही भेटत नाही. ओके भेटतात. तेवढंच तेवढं. जेवढंच तेवढं पण खूप मोठा झाला शब्द. जेवढंच तेवढं एवढंच. पण अक्षय, तू म्हणास हिंदी मालिकांसाठी तू लुक टेस्ट दिल्या आहेस, मराठीकडनं अजून अप्रोच आलेला आहे तेवढा की 2-3? फार काही ग्रेट अप्रोच नाही आलाय डेली सोपच्या बाबतीत. बाकी सिनेमांच्या बाबतीत मी जसं म्हटलं की मी आता एक सिनेमा करतोय, कदाचित अजून 2 सिनेमे करेन, सो त्या बाबतीत आलाय. डेली सोपच्या बाबतीत तितका बेटर अपॉर्च्युनिटी नाही आली. ओके, बरं अक्षयला आता तू म्हणास तसं ह्या गोष्टी कमर्शियली करायच्या आहेत, तुझी चित्रकला गोष्ट आहे, थॉट आहे, पण ह्याच्या व्यतिरिक्त अक्षयला अभिनय व्यतिरिक्त आणखीन कुठली गोष्ट करायची असेल आयुष्यात तर कुठली गोष्ट अजून करावीशी वाटते किंवा करायची राहिली आणि ती आता पुन्हा पडताळत, आत्ताचा जो टाइम स्पॅन आहे ज्याच्यात तुला वेळ आहे त्या गोष्टींकडे लक्ष द्यायला, तर अशी कुठली गोष्ट आहे? चित्रकला ही आहेच, आणखीन अशी कुठली गोष्ट आहे अक्षयची ज्याच्याकडे इतक्या वर्षात नाही वेळ देता आला पण आता वेळ आहे तर थोडं आवर्जून बघता येईल? मी आता काल परवा म्हंटल, एक व्हिडिओ बघत होतो तर मी म्हंटल रमाला की यार काय सुंदर नाचतोय ना हा, कदाचित हे जमलं असतं ना मला डान्स तर अजून काहीतरी एक वेगळा स्कोप मिळाला असता. बघूया शरीर साथ देते कितपत डान्सच्या बाबतीत. बाकी माझं शरीर उत्तम आहे सगळ्या बाबतीत, पण डान्सच्या बाबतीत ते चुकत असते नेहमी. पण कदाचित मी डान्स शिकेन किंवा लग्न झाल्यानंतर ती उत्तम गाते सो गाणं शिकेन. ती काय फ्री क्लासेस असतील, परवडेबल असतील, त्यामुळे ती क्लासेस घेतच असते. त्यात एक ऍडिशनल सकाळचा क्लास होईल. बाकी काय, गाणं तरी या वर्षात शिकायला सुरुवात करेन लग्न झाल्यानंतर. ओके ओके, वा, छान आहे. आणि रमाबद्दल मला जास्त ऐकायला आवडेल. तू अर्थात तुझ्या व्हिडिओमध्ये फार कमी वेळात बरंच सांगायचा प्रयत्न केलेला आहे. दोघेही त्या व्हिडिओमध्ये तुम्ही येतील अजून नेक्स्ट ब्लॉग माझ्या चॅनलवर येतील. त्यासाठी फार कमी वेळात थोडक्यात सांगितलं, कारण आम्ही प्लॅन नव्हतं केलं की काय बोलायचंय आणि ती सुद्धा कॉन्शियस होती. पण अचानक भयानक कसं डोक्यात आलं की आता सांगायला पाहिजे, हीच ती वेळ आहे? हे कधी 10 वर्ष पूर्ण झाली ना ग. अच्छा, म्हणून सांगितलं. हा, 10 वर्ष पूर्ण झाली तर म्हटलं की इतके दिवस रमा कोण, हे सगळं फेक असतं, आम्ही सीझन 4-3 पाहिलेत आणि अमुक केलंय तमुक केलंय. सो मी म्हटलं ओके तुम्ही बोला, मी दाखवेन नंतर सगळे प्रूफ. सो मग म्हटलं आता 10 वर्षांचं औचित्य आणि लग्न घटिका जवळ असल्या कारणाने ते आपल्याला सांगणं साहजिक आणि स्वाभाविक आहे, आणि लोकांना सुद्धा कळू दे की कोण आहे खरी रमा म्हणून. खरंच आहे रमा. ओके, पण आता कधी आहे लग्नाचं प्लॅनिंग? कधी कळेल लवकर. हे तुला सगळं तुझ्या ब्लॉग साठी राखून ठेवायचं आहे का? अरे ग, मला दुसरं नको पोट भरायला. लोकमत फिल्मी, लोकमत वाले बाकीचे चॅनल्स हे कधीतरी येतात, मला रोज नको का प्लॅटफॉर्म स्वतःच क्रिएट नको करायला. सांगेन वेळ आल्यावर नक्कीच सांगेन. तरी अंदाज सांग ना, आता तर नवीन वर्ष याच वर्षी म्हटलं की अजून काय पाहिजे. लग्न घटिका जवळ आली म्हटल्यावर मला असं कदाचित वाटतं की येत्या 6 महिन्यातच. चल ठीक, अजून म्हणजे ठरलेलं आहे, सांगायचं नाहीये. मी सांगितलं की, म्हणून तर मी केलं. ठरलेलं पण सांगितलं मी की लग्न घटिका जवळ आली आणि मग 10 वर्ष पूर्ण झाले, सो मला रिव्हील करावं असं वाटलं रमाला. ओके, रमाची काय रे, रमा तेवढी कॅमेरा फ्रेंडली आहे काय? आता मला वाटते तरी, फक्त ती अभिनय करते की मला नाही जमत, हा मला नाही कळत, हा यातलं काही. त्या दिवशी व्लॉग खूप सुंदर झालेला. हो, मला वाटते ती की उलट मी कॉन्शियस झाल्यावर का वाटलं की मला असं वाटलं मी अचानक मच्युअर झालो की काय, बापरे माझ्या पोटात गोळा यायला लागला. सो ते लग्नवाली भीती अजूनही आहे माझ्या पोटात, माहित नाही का, पण ती आहे. ती तेवढी मच्युअर वाटते मला. ती कॅमेरा समोर पण वाटली मला जेव्हा मी ते फुटेज पाहत होतो तेव्हा. पण मग आता काय रमाबद्दल जर तुला काही गोष्टी विचारल्या तर तू आमच्याशी ओपनली बोलणार आहेस का, तेही राखून ठेवायचं आहे तुला? विचार ना, मग काय ओपन बोलायचं आणि काय राखून ठेवायचं हे ठरवतो मी. विचारायला, प्रश्न विचारायला कोणाला अडवत प्रश्न विचारल्यावर तो हे सांगणार की मी तुला सांगेन कधीतरी, ऑफ कॅमेरा सांगेन, नंतर सांगेन. मग तेच सांगतो, मी प्रश्न विचारायला अडवत नाही. तुम्ही प्रश्न विचारा, मी उत्तर देईन. बरं, आता तू अर्थात भेटीविषयी सांगितलंस, 10 वर्ष झाली आहेत,
पण तू म्हणाल तसं पहिल्यांदा तू कुठेतल्या एकांकिकामध्ये पाहिलं होतं. ओके. आणि तिने तुला माझ्या मते दोनदा प्रपोज केलेलंच तिला, आणि नंतर तिने शेवटी ते मग फ्रेंड झोन मध्ये राहूया आणि बोलूया वगैरे, आपल्याला काही पडत नाही. एकदा विचारलं, दोनदा विचारलं, अपमान सहन केला, किती करायचं अजून. तर म्हटलं नाही, आपल्याला नाही जमत. ती म्हणते की नाही तू बोलत होता. तर अजिबात नव्हतो बोलत. आणि मग तिसऱ्या वेळी ती म्हणाली की आत्ता विचार. मग मी भाव काढला आणि मग तिने विचारलं. पण 10 वर्ष तुम्ही एकत्र आहात. घरी तेव्हाच सांगितलेलं? घरी मी दुसऱ्या आठवड्यात सांगितलं होतं. ओके. म्हणजे तिने विचारल्यानंतर जेव्हा तिसऱ्यांदा झालं? हो, मी दुसऱ्या आठवड्यात सांगितलं होतं की मी असं एक मुलगी मला आवडते. पण मग एवढे 10 वर्ष लपवून ठेवण्याचं कारण काय होतं? तिच्या घरी माहित नव्हतं. बिग बॉस मध्ये तुम्ही गोष्ट ऐकलीच असेल, ती गोष्ट खऱ्या अर्थाने होती. सो आता तिच्या घरी कळलं आणि या सगळ्या गोष्टी लगेच मी रिव्हील केल्या. आता ओके सगळं सुंदर. ते तयारीला सुद्धा लागलेत, मी काहीच नाही केलंय. रमा या घरात येते तर रमाचं फेवरेट कॉर्नर काय? तिने छान घर बघितलं. आई, रमा, बहीण श्रद्धा किंवा येणारा पाहुणा झोपाळा. तो झोपाळा मी फार कमी वापरतो, बाकी सगळे वापरतात. ओके. पण याच्यात आता रमा जेव्हा इथे राहायला येईल, तिला काही वेगळं गोष्टी करायच्या आहेत का? तिने पाहिल्यानंतर तिने सांगितलं मला किचन असं हवंय, मला इथे थोडा चेंज हवाय, तर अक्षय तो चेंज करणार आहे का? मला नाही वाटत तिला काही हवंय. बरं. मला वाटत नाही तिला काय हवंय. उलट मी तिला म्हणतो की तिच्याकडे छान तंबोरा होता, तो आता नाहीये, पण तो घेऊन ये. छान एक पेटी घेऊन ये. म्हणजे घर कसं असं छान अजून एका वेगळ्या गोष्टीने पेंटिंग आणि म्युझिक असं एक छान कॉम्बो तयार होईल. मी तिला सांगितलं अशा छोट्या छोट्या गोष्टी घेऊन ये. ओके. त्या ठेव म्हटलं. रमा मला फार कॅमेरा फ्रेंडली वाटली, म्हणून मी तुला मगाशी विचारलं की हा छान. तर तिला अशी कधी तिने एकांकिका केल्यात म्हटल्यावर तिने एकच एकांकिका केली, ती पण संगीत नाट्य संगीत बेस एकांकिका होती म्हणून तिला ती कास्ट केलं होतं. त्याच्यानंतर तिचा काही अभिनयाकडे कल नव्हतं, गाणंच होतं. सो त्यामुळे ती केली होती. पण आता तिला अभिनय करायला आवडतो का? तुला माहिती आहे तिच्याबद्दल? अजिबात नाही. तिला तशी काही हौस नाहीये की कधी तरी तिच्या वॉलवर गेल्यानंतर सुद्धा मी जबरदस्ती जे काही व्हिडिओ केले ते आहेत. आता नंतर मग मी करेन. ओके. पण तू शिकण्याचं म्हणतोयस गाणं, तुला खरंच इच्छा आहे तिच्याकडनं गाणं शिकायची की? खरंच इच्छा आहे. मी खूप लहानपणापासून पेंटिंग करताना वसंतराव देशपांडे, अभिषेकी असे खूप क्लासिकल नाट्यसंगीत या सगळ्या गोष्टी ऐकणारा माणूस आहे मी. आणि हे तिच्यासाठी सुद्धा अनबिलिव्हेबल होतं की इसकी पर्सनॅलिटी देखते हुए ऐसे नहीं लगता की ये सब सुनता है. मी आत्ताही खूप जास्त क्लासिकल ऐकतो, वेगवेगळ्या लँग्वेज मधली गाणी ऐकतो, इंग्लिश वगैरे नाही, आपलेच राजस्थानी, बेंगॉली, गुजराती मला समजतं, त्यामुळे मी गुजराती गाणी ऐकतो. सो मला गाणं हे पहिल्यापासून अट्रॅक्शन आहे. तर मला मी खूप सुंदर आलाप गाऊ शकतो आता सुद्धा, पण लगेच ते तुम्ही स्किप कराल म्हणून मी गात नाही. तर ते शिकण्यासाठी मला तिच्याकडनं ती किती वर्ष शिकते? ती खूप वर्ष. ती आशाताई खाडीलकरांची शिष्य आहे. ओके. तर ती खूप वर्ष शिकते. तिच्या घरात सगळेच गातात, सगळेच काही ना काही वाजवतात. मी फक्त तोंड वाजवतो, बाकी काही नाही. शिकणार आहे ना आता तंबोरा? अरे भाई, सीखेगा भी, सब सीखेगा. ओके. पण तू आता डान्सचंही म्हणालास अक्षय, ह्याच्या आधी कुठेतरी डान्स माझ्या मते तू ढोलकीच्या तालावरचं अँकरिंग केलंस. करेक्ट. पण तेव्हा ती आवड निर्माण झालेली की आपणही थोडंसं ट्राय करून बघायला हवं? एक ढोलकीच्या तालावर या शोने मला बरंच काही दिलं. सगळ्यात जास्त कोणी दिलं तर ढोलकीच्या तालावरने. तर म्हणजे बिग बॉसचा तुम्ही एंट्री आठवत असाल तर मी फक्त वॉक करत होतो आणि कॅमेरे हलत होते आणि त्यांनी बिचारी एडिट मध्ये असं सगळं करून फुल अजय देवगण स्टाईलने मला इंट्रोड्यूस केलं होतं. आणि मला काही नाचता येत नव्हतं. पण ढोलकीच्या तालावर मी रोज लाईव्ह बघायचो. ते म्हणतात ना, काय घेणं तुम्ही प्रयत्न केले, तुम्ही बघत जरी राहिलात ना तरी शिकायला मिळतं. आणि तिकडे माझा जरा बरा कॉन्फिडन्स, म्हणजे अजूनही माझा मेंदू साथ देत नाही हात आणि पाय एकत्र कसे हलवायचे, पण तिथे जरा बरा कॉन्फिडन्स मला त्या शोने दिला. आणि मग शेवटी जे काही डान्स ठेवले होते तर ते 2 डान्स माझं असं एक नाचताना नाकेनो 2, आणि मला रिहर्सल सुद्धा दिली नाही आणि डायरेक्ट शिकवून वन टेक मी ते शूट सुद्धा केलेले आहेत. अत्यंत वाईट नाचलोय, पण माझ्या अर्थाने मी कमाल नाचलोय. कारण मी जे काही चालायचे, अभिनय करायचो, त्याच्यानंतर आता हात वळवायचे सुद्धा अभिनय मी तिथे केले होते. आणि आमची जी कलरची टीम होती नॉन फिक्शनची, सगळेच प्रथमेश सर, सुगंधा मॅम, सगळे
प्रिया, शंतनू आणि नानू, आशिष हे सगळे असे लाईनीत पुढे बसायचे. मी म्हंटल हा कॉन्फिडन्स द्यायला पुढे बसताय की अजून लो करायला, पण मला काही फरक पडत नाही, मी तसाच नाचणार. सो ढोलकीने मला जरासं थोडस बीटचं नॉलेज दिलं. पण आता अँकरिंग ही म्हणजे आता तुझ्या खरं ना तुझ्या याच्यात 4-5 गोष्टी एकत्र आलेल्या आहेत. अभिनय आहे, डान्स तू म्हणतोस, आता तो कॉन्फिडन्स आहेच, नाही करू शकतो कॉन्फिडन्स. इथपर्यंत मला एकच गोष्ट घेऊन कॉन्फिडन्स, बाकी काही नाही. ती ट्रॉफी सुद्धा कॉन्फिडन्सनेच, मी कॅप्टन पण बनायचो कॉन्फिडन्सने, बाकी काही नाही. कॉन्फिडन्सच्या पलीकडे काही घेऊन नाही आले. पण आता एवढ्या 3-4 गोष्टी आहेत, सो तू म्हणतोस तसं की व्हरायटी ऑफ याच्यामध्ये तू तुझं करिअर आता बघू शकतोस. म्हणजे आता हिंदीमध्ये जे काही सो कॉल्ड हिरो मध्ये बघतात की हिरो मध्ये हेही असलं पाहिजे, डान्सही असला पाहिजे, लुकही असला पाहिजे, अँकरिंगही असलं पाहिजे, सो म्हणून तू जास्त हिंदीच्या ऑडिशन्स दिल्यात का? नाही, मला आल्यात म्हणून दिल्यात. मला आल्यात म्हणून दिल्यात. मी म्हणून दिल्यात असं काही नाही, मला आल्यात मी दिल्यात. ओके, बट त्या सगळ्या डेली सोप आहेत, त्याच्यात काही रियालिटी शो नाहीये. नाही, रियालिटी शो नाही, डेली सोप आहे. पण मग हिंदीत एखादे रियालिटी शो वगैरे करायचं असं तुला वाटतं का? कारण बरेच वेळेला मराठी रियालिटी मला घ्या की मी करेन. डान्स वगैरे नाही. अदरवाईज बरेच रियालिटी शो म्हणजे मराठी बिग बॉस करून गेलेले बरीच जण म्हणण्यापेक्षा काही सिलेक्टिव्ह लोक हिंदी रियालिटी शो मध्ये गेलेली आहेत. सो तुला हिंदी रियालिटी शो मध्ये पुन्हा बिग बॉस करायला आवडेल? हिंदी हो आवडेल, जर त्यावेळी मला काही दुसरं काम नसेल तर करायला आवडेल. हो नक्कीच आवडेल. काही काम नसेल, काम असेल आणि ऑफर आली तर काय करशील? तर नाही. सेकंड प्रायोरिटी. करेक्ट, कारण ऍक्टिंग फर्स्ट प्रायोरिटी, अँकरिंग सेकंड प्रायोरिटी आणि रियालिटी शो थर्ड प्रायोरिटी. सो आता तुझे इंडस्ट्रीमधले मित्रमैत्रिणी कोण आहेत हे मला जास्त ऐकायला आवडेल. अरे सगळेच आहेत, खूप आहेत. तरी आपलं म्हणतात ना दोस्ती यारी, की ज्यांना कधी तू 11th आरला सांगून की बाबा मला इथे जायचं. एक अतिशय ओपन नाव जे सगळ्या ठिकाणी युट्यूबवर माझ्या वेगवेगळ्या नात्यांनी जोडले गेलेलं ते म्हणजे समृद्धी केळकर. त्याच्यानंतर कृणाल राणे जो आमच्याच ग्रुपचा आहे. मग आता पायल, गायत्री, असे वेगवेगळ्या प्रोजेक्ट मधनं वेगवेगळी माणसं भेटत असतात आणि ते जीवष्ट कंठस्थ होत असतात काय जे होत असतात ते झालेले आहेत. पण तुला असं कधी काही कुठली गोष्ट, आता बरेच जण अभिनय क्षेत्रात आल्यानंतर त्यांच्या बरेच असं की दिग्दर्शनात उतरायचे, लिखाणात उतरायचंय, तुला असं काही ऍड आहे की OTT वर येताना तुला वेगळ्या गोष्टीतनं पदार्पण करायचं? मला तर मी तर स्वतः फायनान्सर शोधतोय. मला असं वाटतंय की आता स्वतःला एक स्टार बनवण्यासाठी, जर मराठी स्टार जर बनायचं असेल आणि आपल्याला स्वतःचा प्लॅटफॉर्म हवा असेल तर स्वतःला काहीतरी करणं गरजेचं आहे. आणि आमची कमालीची क्रिएटिव्ह टीम घेऊन यंग कंटेंट गरजेचं आहे इंडस्ट्रीला सुद्धा. सो माझे ते विचार आहे सध्या की आपल्यासाठी स्वतःला उभं राहण्यासाठी काय करू शकतो आणि कसं आपण काय ना, मराठीत ती म्हण अगदी खरी आहे की पाय खेचले जातात. आपण का कोणाला म्हटलं की ये सुपरस्टार आणि अमुक 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 येतोय, असं हा कधी झाला सुपरस्टार? सो आपण हे भिनवलं पाहिजे. आणि आता हीच वेळ माझ्यासारख्या या वयातल्या मुलांची की आता आपण नाही केलं ना तर पुढे मराठी कंटेंट बघायला लोक थिएटरला नाही जाणार आहेत आणि आताही जात नाहीयेत. सो ही गेली काही वर्ष काही घडलं नाही. सो आता काही घडवणं गरजेचं आहे. हे मी एक प्रेक्षक म्हणून बोलतोय, कलाकार म्हणून नाही. आणि कलाकार म्हणून मी हे बोलतोय की मला हे स्वतःहून सुद्धा काहीतरी पाय उचलावं लागेल. जमेल नाही जमेल माहित नाही, करता येईल करता येणार नाही माहित नाही, जस्ट थॉट शेअर करावा असं वाटलं म्हणून मी हा केला की भाई खुद के लिए कुछ करना पडेगा. मग तो युट्यूब सारखा प्लॅटफॉर्म असो किंवा सिनेमासाठी मला दारोदारी जाऊन की फायनान्स करा ना, मला अमुक सिनेमा करायचा आहे, ही सुद्धा मी गोष्ट आता डोक्यात ठेवलेली आहे आमच्या टीम फिल्मबाज सोबत. बघूया. ओके. आणि सध्या तू म्हणाल तसं डिजिटली खूप स्ट्रॉंग आहे, डिजिटलवर कॉन्टेंट असला तर तुमचा तो कॉन्टेंट खूप छान प्रकारे उचलला जातो. म्हणून मराठी सिनेमे ही नंतर डिजिटलवर जास्त येतात. डिजिटल जर कॉन्टेंट काढायचा असेल, साधारणतः मराठीत फार लिमिटेशन्स असतात अक्षय, हिंदीत तुम्हाला फार तो फ्री हँड असतो. मराठीत कॉन्टेंट काढायचं झालं, काय वाटतं तुला कुठला जॉनर हा मराठी प्रेक्षकांना आवडतो? आता जेवढं आपण कॉन्टेंट मराठीचं बघतोय OTTवर, तुला सध्या रील्सच्या ह्याच्यात तर आपण खूप वेगवेगळे कॉन्टेंट बघतोय, पण जर OTT प्लॅटफॉर्मवर मोठ्या फॉर्म मध्ये एखादं काही घेऊन यायचं झालं तर कुठला जॉनर हा प्रेक्षकांना भावेल? साऊथ सिनेमा प्रेक्षकांना फार भावतात. साऊथ सिनेमामध्ये 2 प्रकारचे सिनेमे मला दिसतात आणि मला दोन्ही प्रकारचे आवडतात. ओके. तर कमाल दोघांची लव्ह स्टोरी आपल्याकडे येते, पण ती तितकी कमाल असते का हे प्रत्येकाने प्रत्येकाचं बघावं, मी त्याबद्दल बोलणार नाही.
दुसरी खूप जास्त बजेटवाल्या या मारामारीवाल्या फिल्म्स लोकांना आवडतात. तेवढा बजेट तेवढे इन्व्हेस्टर आपल्याकडे नाही दिसत मला आतापर्यंत. असा खूप खूप मारामारी आणि तेवढा हिरोइझम वाला की प्रत्येक फिल्म मध्ये हिरो येणार तेव्हा तो स्टार बनतो, सुपरस्टार बनतो असं मला वाटतं. तेवढ्या ग्रँड इन्व्हेस्टर प्रोड्युसर घाबरतात कारण एवढे प्रेक्षक येतील का, मराठी बघतील का, त्यामुळे कदाचित असावं. सो या दोन्ही स्टाईलच्या कंटेंट जर आपण बनवत राहिलो, आपली इंडस्ट्री, बेंगॉली इंडस्ट्री खूप क्रिएटिव्ह इंडस्ट्री मानली जाते. सो आपण ते काहीतरी करायला हवं असं मला कोणी विचारलं, जर मी कधी कोणाला अप्रोच झाला की मला असा एक सिनेमा आता मी करायच्या इच्छेत आहे खरोखर, की मला हा सिनेमा करायचा आणि मी लीड मध्ये असं बघतोय आणि को ऍक्टर्स म्हणून असं बघतोय आणि अमुक. सो त्यांचा असा प्रश्न येतो की मला सगळीच जण ओळखतायत पण सगळीच जण कॅनव्हासवर विकायला तयार आहेत का. सो मग माझ्या डोक्यात विचार येतो की माझ्या वयाचे कोण कोण आहेत असे जे कॅनव्हासवर लगेच विकले जातील, तर कोणीच नाहीये. सो ते येणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी बऱ्याच जे आपल्या वरिष्ठ आहेत त्यांचे हात फक्त असे नसले पाहिजेत, ते हात असे सुद्धा असले पाहिजेत. म्हणजे बऱ्याचदा हे खूपच ट्रोलिंग वाला वाक्य होईल की एखाद्या अवॉर्ड शो मध्ये जायचं, अवॉर्ड देणारा सुद्धा तोच व्यक्ती असतो आणि अवॉर्ड घेणारा सुद्धा तोच व्यक्ती असतो, मग आम्ही काय टाळ्या वाजवायच्या. मग शाबासकीची थाप ज्या गोष्टींना पूर्वी दिली जायची ती जर यंगस्टर्सला दिली तर ते काहीतरी करू पाहतील, तर तो सिनेमा यंग होईल असं मला वाटतं. पण मी पुन्हा एकदा की मी हे केलं नाहीये त्यामुळे मी फक्त बोलू शकतो. मी जेव्हा करेन तेव्हा ते अचीव्ड होईल आणि मग त्याबद्दल बोलण्याचा कमालीचा अधिकार मी अगदी स्पष्टपणे बोलू शकतो. जसं मी स्पष्ट बघताय हे जे काही बोललोय ते कुठेतरी राखून बोललोय, पण जेव्हा मी करेन, जेव्हा मला जमेल नाही जमेल मला माहित नाही, तेव्हा मला ते छान मांडता येईल. कदाचित तो एक्सपिरियन्स घेतल्यानंतर तुला आणखीन 4 गोष्टी वेगळ्या कळतील. करेक्ट. ओके. अभिनयातलं कुठला असा पैलू तुला असं वाटतं किंवा एखादी भूमिका अशी असेल जी तुला वाटते की ही भूमिका मला मोठ्या पडद्यावर करायला मिळावी किंवा अशा टाईपची भूमिका मला मोठ्या पडद्यावर करायला मिळावी? मला रावडी, मला असं वाटलं होतं की बिग बॉस पाहिल्यानंतर मला लोक खूप असं रावडी रांगडा वगैरे असा रोल देईल की भाई कमाल टपोरी अमुक तमुक, पण माझ्या बिग बॉसच्या फुटेज मध्ये त्यांना ते दिसलं नाही वाटतं. मी अजूनही छान गोंडस सोजवळ रोल करतोय. सो ते मला आले तर मजा येईल असं करायला. आणि माझ्या मते तुझ्यातला ह्युमर बघितलं त्यांना आणखीनही काहीतरी गोष्टी सुचतील की अशा टाईपचे रोल तुला मिळावेत असं. करेक्ट. ह्युमरच पण मला आवडेल करायला. येस. नाटकांबद्दल काय विचार आहे? नाटक करायला प्रचंड आवडेल, फक्त नाटकांचे प्रयोग होणारं नाटक असेल आणि छान असेल तर मी लगेच. पण सध्या नाटकाला छान दिवस आहेत. हो, नाटकाला छान दिवस आहेत आणि मला नाटक करायला नक्की आवडेल. बरं, म्हणजे लवकरच रंगभूमीवरही जर तुला एखादं छान नाटक करायला मिळालं, समोरून आलं तर 100% त्यालाही प्रायोरिटी देऊ शकशील. नाटकाला सुंदर दिवस चालू आहेत आणि मला ते आवडतं. आणि सध्या खूप वेगवेगळे विषयही आहेत. करेक्ट. तू सध्या कुठलं? सो माझं तेच म्हणणं आहे की नाटक अपडेट झालेलं आहे यंगस्टर्सला घेऊन, पण सिनेमा मला नाही दिसत आहे. तू आता सध्या कुठलं लेटेस्ट नाटक पाहिलंय? मी आता तुझी माझी लव्ह स्टोरी पाहिलं जस्ट, ज्याच्यात शर्मिला होती. सो यंगस्टर्सचं नाटक आहे गरजेचं आणि ते दिसतात आता. मला वरवरचे वधूवर पाहायचंय. येस, काहीतरी दिसतंय ना की हा आय कॅन रिलेट. सो बघूया. ओके. सो येस, बऱ्याच गप्पा मारल्या आहेत आणि बऱ्याच गोष्टी अक्षयकडनं जाणून घेतल्यात. अर्थात अक्षय स्पष्ट वक्ता असल्यामुळे तो बोलण्यात कुठेही तसं राखून ठेवत नाही. तो स्पष्ट वक्तेपणाने त्याच्या सगळ्या गोष्टी आहेत त्या कॅमेरासमोर खूप खुलेपणाने मांडतो आणि त्यासाठीच मी त्याच्यासोबतच गप्पा मारायला आले होते आणि बऱ्याच गोष्टींविषयी चर्चा झालेली आहे. अक्षय, आय होप तुला ही चर्चा आवडली असेल. प्रचंड आवडली मला. म्हणजे तिने एका इंटरव्ह्यू मध्ये सगळ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत, सगळ्या गोष्टी. करेक्ट कंटेंट मिळालेला, तिला मस्त टॅगलाईन्स मिळालेल्या आहेत. तू या कंटेंटचे किमान 4 भाग करू शकतेस. छान घेतलाय तिने. नाही, छान. मला छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. आणि जेव्हा कलाकार खुलून बोलतो तेव्हा आम्हाला प्रश्न विचारायला आवडतात. कुठेतरी राखून बोलल्यानंतर आमच्यावर मर्यादा येते प्रश्न विचारायची. सो मला ते आवडलं की तू खूप छान स्पष्ट म्हटलं ना की विचारायला काहीच हरकत नाही, सांगायला माझी असू. येस, थँक्यू सो मच अक्षय. आणि अर्थात तुझं हे घर आम्ही कितीही वेळा पाहिलं असलं तरी प्रेक्षकही ते बऱ्याच वेळेला पाहायला त्यांना आवडेल, वेगवेगळ्या माध्यमातून का असे ना, आणि त्याच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. आणि तुझी आणखीन एक कला जी आमच्या समोर नव्याने आली आहे, ती जरी त्याला असं म्हणायचं असेल की त्याची सुरुवातीच्या काळातली असली तरी ती फार प्रोफेशनल वाटते.
त्याच्यामुळे त्याच्याकडे त्याने फार लक्ष द्यावं असं प्रेक्षकांचंही मत माझ्या मते या व्हिडिओ नंतर येईलच. सो आत्तासाठी खूप खूप धन्यवाद अक्षय की आम्हाला इथे येऊन दिलंस आणि एवढा वेळ दिलास त्यासाठी. अरे मोस्ट वेलकम, पुन्हा येत राहा आणि घर सोडून बाकी इंटरव्ह्यू करू. नक्की नक्की. थँक्यू सो मच.